यावर्षी श्री क्षेत्र हरिद्वार या ठिकाणी संपन्न होत असताना या उत्सवाला लाभलेले उभ्या वारकरी संप्रदायाचं वैभव परमपूज्य परमश्रद्धेय परम आदरणीय श्री गुरु पूज्य महाराज यांच्या मुखातून आपल्याला राहिलेल्या 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथा याचं श्रवण घडणार आहे. तरी प्रारंभिक औचित्य म्हणून ग्रंथाचं पूजन आणि व्यासपूजन परमपूज्य गुरुवर्य तात्यांनी करावं असे मी तात्यांना विनंती करतो. कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्म करंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्त नृसिंहमहं भजे. ओम वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टकोशमघसंहतिसिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीमद्भागवताच्या कथेला आत्तापासून आपण प्रारंभ करणार आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची चरित्र कथा असलेले हे श्रीमद्भागवत. इतरही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्र श्रवणाच्या निमित्तानं अगोदर आपल्या अंतःकरणाची भूमिका सिद्ध करण्याकरता म्हणून जे काही व्यासमहर्षींनी शुकाचार्यांनी सांगितलेले चिंतन आहे त्या सगळ्याचं साकल्यानं चिंतन म्हणजे श्रीमद भागवत आहे. भागवताचा तसा आत्मा जर आपण पाहायला लागलो तर फक्त दशमस्कंद श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार जर आपल्याला भागवतातून पाहायचा झाला दशमस्कंद फार तर 11 स्कंद. सगळी देवाची चरित्रलीला म्हणजे दशमस्कंद, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ज्ञानलीला म्हणजे 11 स्कंद. ज्ञानलीला चरित्रलीला या दोन्ही पद्धतीनं भगवताचं चिंतन जर आपल्याला पाहायचं झालं तर दशम आणि 11 स्कंद पुरे आहे. पण दशम 11 या 2 स्कंधाच्या श्रवणाच्या आधीचे जे 9 स्कंद आहेत आणि नंतरचा शेवटचा एक 12वाजा स्कंद आहे त्याचं श्रवण कशा करता आणि ते कशा करता लिहिलं. कृष्ण चरित्र म्हणून जर भागवताचं निर्माण असेल तर मग बाकीच्या स्कंधांची योजना केली कशा करता असं जर कोणी विचारलं तर त्याला उत्तर शास्त्रकारांनी देऊन ठेवलेलं आहे. भागवताच्या टीकाकारांनी देऊन ठेवलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं की दशमस्कंधात आणि 11 स्कंधात आलेलं श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र तुम्हाला जर श्रवण करायचं असेल ते जर तुमच्या अंतःकरणात बिंबायचं ठसायचं असेल त्याच्यानं जर तुमचं परम कल्याण व्हायचं असेल तर ते चरित्र श्रवण करण्याकरता आपल्या अंतःकरणाची भूमिका स्वच्छ शुद्ध होण्यासाठी अगोदर 9 स्कंधाचं श्रवण करावं लागतं. 9 स्कंधाच्या श्रवणातून अंतःकरणाची भूमिका शुद्ध झाल्याच्या शिवाय वासना सगळ्याच्या सगळ्या अंतःकरणातल्या निर्मूळ झाल्याच्या शिवाय दशमस्कंधातलं श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकण्याचा अधिकारही आपल्याला येत नाही. कृष्णचरित्र ऐकावं तसं सगळ्यांनीच. भागवताच्या श्रवणाच्या करता अधिकाराची आवश्यकता नाही. हे भक्तिशास्त्र आहे. श्रवण कोणीही करू शकतो. हे जरी खरं असलं तरी परंतु त्या श्रीकृष्ण चरित्राचा अंतःकरणावर लवकर परिणाम व्हावा आणि श्रीकृष्ण चरित्राच्या श्रवणातून आपल्याला भागवताच्या श्रवणातून दशम 11 स्कंधाच्या श्रवणातून आपल्याला भगवंताचा साक्षात्कार लवकर व्हावा याच्याकरता अंतःकरणाची एक विशिष्ट भूमिका सिद्ध झाली पाहिजे.
अंतःकरण निर्वासन न होता श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्र श्रवणाचा जर कोणी प्रयत्न केला, विपरीत बोध त्याच्यातून होण्याची शक्यता माणसाच्या बाबतीत नाकारता येत नाही. रासलीलेचा प्रसंग आपण ऐकू. अनेक लोकांच्या या रासलीलेच्या संबंधाने वेगळ्या पद्धतीचे आक्षेप आपल्याला ऐकायला मिळतात. कशामुळं? रासलीला ऐकल्याच्या नंतर ही दिव्य लीला आहे, याच्यामध्ये लौकिक तुच्छाशा कामाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, ही गोष्ट कळण्याची योग्यता ज्या माणसाची सिद्ध झाली नाही, ज्यानं भागवताच्या नवस्कंधाचं श्रवण अगोदर केलं नाही, त्यानं एकदम कृष्णचरित्रातला रासप्रसंग ऐकला की असा विपरीत परिणाम होतो. 10वीच्या परीक्षेला जर बसायचं असेल तर 1ली ते 9वी पर्यंतचे वर्ग ज्यांना अनुभवलेत त्याला 10वीची परीक्षा व्यवस्थित रीतीने पास होता येतं. ज्यानं 9वी पर्यंतच्या वर्गाचा अनुभवच घेतला नाही, एकदम 10वीला बसायला लागला, म्हणायला लागला की बाबा 10वीची परीक्षा अशी योग्य नाही, असा शिक्षणक्रम असता कामा नाहीये, हे विषय काही उपयोगाचे नाहीत. हे विषय उपयोगाचे आहेत की नाही हे सांगण्याचा अधिकार कोणाला? ज्यानं 9वी पर्यंतचा अभ्यासक्रम अनुभवलाय. ज्यानं अनुभवच घेतला नाही त्याला 10वीच्या विषयाच्या बद्दल बोलण्याचा जसा अधिकारच पोचत नाही, त्याप्रमाणे नवस्कंधाचा ज्याचा अभ्यास नाही, नवस्कंधाच्या संबंधाने ज्यानं चिंतन केलं नाही, श्रवण केलं नाही, त्याला श्रीकृष्ण परमात्म्याचं दशमस्कंधातलं चरित्र ऐकल्यानंतर सगळंच अजब वाटतं, अघटित वाटतं, अनाकलनीय वाटतं, योग्य नाही वाटतं. नाना प्रकारचे आक्षेप मनुष्य मग घ्यायला लागतो. मग अशा आक्षेपामध्ये गुंतलेल्या माणसाचं कृष्ण चरित्र श्रवणाच्या योगानं परमकल्याण होण्याची शक्यता नाही. म्हणून ते चरित्र कल्याणकारी आहे आणि कल्याणासाठीच उपयोगी जर पडणार असेल तर ते श्रवण करण्याचा अगोदर अधिकार यावा, याच्याकरता नवस्कंधाचं श्रवण. आणि 12व्या स्कंधाचं श्रवण कशा करता करायचं? झालं ना, कृष्णचरित्र 11व्या स्कंधामध्ये ज्ञानलीलेसहित संपलं ना. 12वा स्कंध ऐकायचा कशा करता? 12वा स्कंध आश्रयाचं श्रवण करण्याकरता. भागवतामध्ये पुराणाच्या 10ही लक्षणाचा जो विचार आपल्याला पुढे पाहायचा आहे, मी सांगणार आहे तो क्रमाक्रमा. पुराणाचे 10 लक्षण असतात आणि त्याच्यातलं शेवटचं लक्षण आहे आश्रय. म्हणजे आश्रय नावाच्या पुराण लक्षणाचा विचार करण्याच्या निमित्तानं 12वा स्कंध आहे. सगळ्या जगाला आश्रय कोण? सगळ्या जगाला आधार कोण? सगळ्या जगाला शरण्य कोण? आश्रय शब्दाचे 2 अर्थ श्रीधराचार्यांनी केले. आश्रय म्हणजे आधार, अधिष्ठान. सगळ्या जगाला आधार कोण? परमात्मा. आणि सगळ्या जगाला आश्रय म्हणजे शरण्य कोण? शरण जाण्याला योग्य कोण? परमात्मा. देवाच्या शिवाय सगळ्या जगाला आधारही कोणी नाही आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिवाय सगळ्या जगाला शरण्यही कोणी नाही. ही गोष्ट अंततः श्री शुकाचार्यांच्या मुखातून जाणून घेण्याच्या साठी केवळ 12व्या स्कंदाचं श्रवण आहे, बाकी काही नाही. 12वा स्कंद तेवढ्यासाठी श्रवण करायचं. आपलं कल्याण झालं हो, पण सगळ्या जगाला शरण्य कोण? सगळ्या जगाला आश्रय कोण? हे पुन्हा कळण्याची जी गरज आहे त्याच्याकरता म्हणून 12व्या स्कंदाचं श्रवण. म्हणजे 9 स्कंद पहिले, 10वा आणि 11वा स्कंद श्रीकृष्ण चरित्राचा मुख्य गाभा असलेलं भागवत आणि 12व्या स्कंदाच्या निमित्तानं आश्रयाचा बोध करून देण्याच्या करता म्हणून केलेला उपदेश, या सगळ्याची समष्टी म्हणजे श्रीमद भागवत आहे. व्यष्टीचं श्रवण करून आपल्याला समष्टीचा बोध होण्याची शक्यता नाही. व्यष्टीवरून समष्टीची कल्पना येते. म्हणून मराठीमध्ये शेतावरून भाताची परीक्षा म्हणतात. भात शिजला की नाही हे पाहायचं जर झालं तर त्याच्याकरता हंड्यातला भाताचा शीतनशीत चाचपून पाहायची गरज नाही. एक शीत चाचपून पाहिला, भात झाला, कळतं बाईला. हे शेतावरून भाताची परीक्षा म्हणजे काय? व्यष्टीवरून समष्टीच्या बोधाचा प्रयत्न. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला एवढंच उत्तर देता येतं. शीत म्हणजे व्यष्टी आहे, हंडाभर भात म्हणजे समष्टी आहे. एका शीतावरून भात शिजला की नाही याची कल्पना यावी म्हणजे काय? व्यष्टीवरून समष्टीचा बोध संपादन करण्याचा प्रयत्न झाला. त्याप्रमाणे भागवताचा विचार जर आपण केला, भागवताच्या श्लोकातून आपल्याला श्रीमद भागवताच्या समष्टीचा बोध होण्याची शक्यता. एक भागवताचा शब्द, एक भागवताचा अक्षर, एक भागवताचा अनुस्वार, काना, मात्रा, विलांटी याचा जरी आपण विचार केला तरी त्याच्यातून आपल्याला भागवताचा बोध काहीतरी होण्याची शक्यता आहे. पण शीतावरून भाताची परीक्षा जरी झाली तरी शीतावरून भातानं जसं पोट भरतं तसं भरत नाही. शीतावरून भाताची परीक्षा होते, शिजला की नाही हे कळतं, पण पोट भराय करता
विशिष्ट मात्रेमध्ये, समष्टी मात्रेमध्येच भाताचं सेवन व्हावं लागतं. भागवत कळालं एका श्लोकावरून सुद्धा. भागवतात काय सांगितलं गेलं, व्यासांना काय सांगायचं, म्हणून श्रीमद भगवद्गीतेच्या बद्दल म्हणले ना, भगवद्गीता समग्र पठन करावे. ज्याला समग्र पठन शक्य नाही त्यानं अर्धी भगवद्गीता वाचावी. अर्धी भगवद्गीता ज्याला वाचता येत नाही त्यानं पाद भगवद्गीता वाचावी. पाद वाचता येत नाही त्यानं एक अध्याय वाचावा. एका अध्यायाचे पठन ज्याला जमत नाही त्यानं अर्धा अध्याय वाचावा. अर्धा अध्याय जमत नाही, एक चतुर्थांश अध्याय वाचा. तेवढे जमत नाही, एक 32 अक्षराचा श्लोक वाचा अनुष्टुप, संपलं काम तुमचं. 32 अक्षरे ज्याला वाचणं शक्य नाही त्याला सांगितलं अर्धा श्लोक वाचा बाबा. अर्धा श्लोकही वाचणं शक्य नाही त्याच्याकरता शेवटी सांगितलं अक्षरम अक्षरार्धम वा. तुम्ही अक्षरार्धाचा जरी विचार केला, म्हणून नामदेवरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी बद्दल सांगितलं की नाही, एक तरी ओवी अनुभवावी. हे काय आहे सगळं? अक्षराचा विचार करा, अक्षरार्धाचा विचार करा, एका तरी ओवीचा तुम्ही अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. ही सगळीच्या सगळी वचनं आपल्याला काय सांगून जातात, याच्यातून त्या ग्रंथ समष्टीला जे काही सांगायचं आहे तिथपर्यंत जाण्याचा तुमचा प्रवास सुरू होतो. समष्टी कळत नाही, प्रवास सुरू झाला. एका शीतावरून भाताची परीक्षा झाली म्हणजे हा भात खाण्याच्या योग्यतेचा झाला एवढंच कळालं, पोट भरलं नाही. तसा एका अक्षराचा विचार झाला, ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं चिंतन झालं, अनुभव घेतला. म्हणजे गुरुजी त्याच्यात अजून गमतीनं सांगत असत, एका ओवीचा अनुभव घ्यायचा म्हणजे दृष्टांताच्या ओवीचा अनुभव घेऊन जमत नाही, म्हणजे सिद्धांताची ओवी पाहिजे. आमच्या वडिलांचं म्हणणं थोडंसं वेगळं होतं. त्यांचं म्हणणं होतं की ज्ञानेश्वरीच्या सिद्धांताच्या ओव्या तुम्ही पाहिल्या की संसार सुधारतो, दृष्टांताच्या ओव्या पाहिल्या की संसार सुधारतो, सिद्धांताच्या ओव्याचा अनुभव घेतला की परमार्थ सुधारतो. वाया काहीच जात नाही. कुठलीही ओवी, कुठलंही अक्षर, कुठलाही अनुस्वार ज्ञानोबारायचा जसा वाया जात नाही, भागवत असे काहीच तसाच प्रकार. एका एका अक्षरातून आपण भागवतात काय सांगितलं असावं याचा बोध घेऊ शकतो, चाचपून बघू शकतो, पण पोट भरत नाही. म्हणून भागवत समष्टीचं श्रवण करावं लागतं. 1 ते 9 स्कंद हा एक तुकडा करा, 10वा आणि 11वा स्कंद हा एक विभाग करा, आणि 12वा स्कंद असा एक विभाग बघा. याच्यातून तुम्हाला भागवताच्या समष्टीचं चिंतन घेता येतं. समग्र भागवताचे चिंतन करायचं कशा करता? आत्ताच आपण अभंग पाहिला तुकाराम महाराजांचा, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. अशा महात्म्याच्याकडून, जो हिताच्या विषयी जागरूक असलेला महात्मा, ज्याला स्वतःला तरी धन्यता आहेच आहे, नव्हे नव्हे ज्याच्या धन्यतेचा परिणाम म्हणून ज्याच्या मायबापाला धन्यता नसताना धन्यता मिळायला लागली. प्रल्हादाचं हिरण्यकश्यपूचं चरित्र आपल्या समोर हा आदर्श ठेवणारच आहे. प्रल्हादाच्या धन्यतेनं हिरण्यकश्यपूला धन्यता आहे. धन्यतेचं प्रयोजक हिरण्यकश्यपूकडे काय सांगा ना, काय कारणानं हिरण्यकश्यपू धन्य म्हणता? भगवंताचा द्वेष केला म्हणून धन्य? प्रल्हादानं शेवटी भगवंताला सांगितलं ना, यदनिंदत पिता मे त्वाम अविद्वांस तेज ऐश्वरम. परमात्मन तुमच्या ठिकाणी असलेलं ऐश्वर तेज न कळाल्यामुळं माझ्या बापानं तुमची कायम जन्मभर निंदा केली, दोष घडला माझ्या बापाचा. प्रल्हाद बोलतो म्हणजे हिरण्यकश्यपूनं जन्मभर भगवंताचा विरोध केला, भगवंताचा द्वेष केला. कोणत्याही प्रकारचं धन्यतेचं प्रयोजक हिरण्यकश्यपूकडे नाही, पण तरीही त्या हिरण्यकश्यपूला धन्यता प्राप्त झाली. कारण का? प्रल्हादासारखा मुलगा त्याच्या कुळी जन्मला ना. धन्य माता पिता तयाची या. आपल्या हिताच्या विषयीची जागरूकता ज्याला मिळाली, ते हिताचा विचार विस्ताराने आपल्याला जर पाहायचा जर झाला तर जगद्गुरु शंकराचार्यांनी शतश्लोकीमध्ये एका श्लोकातून हिताचा विचार छान केलाय. कठोपनिषदाच्या आधाराने आचार्यांनी तो विचार मांडलाय. श्रेय प्रेयश्च लोके द्विविधमभिहितम काम्यमात्यंतिकंच काम्यम दुःखैकबीजम क्षणलव विरसम तच्चिकीर्षन्ति मंदाः ब्रह्मैवात्यंतिकम यन्निरतिशय सुखस्यास्पदम संश्रयन्ते तत्वज्ञास्तच्च काठोपनिषदभिहितम षड्विधायांच वल्याम. कठोपनिषदामध्ये 6 वल्लीतून हा विचार आलेला आहे.
शेवटी आचार्याने सांगितलं. काय सांगितलंय तिथं? श्रेय आणि प्रेय हिताचा विचार करत असताना एक श्रेयरूप हित आहे, श्रेयरूप हित आहे आणि एक प्रेयरूप हित आहे. श्रेय प्रेय. श्रेय म्हणजे परमकल्याण आणि प्रेय म्हणजे तात्कालिक कल्याण. मनुष्याला विषयाचा लाभ झाल्याच्या योगानं त्याला कल्याण झाल्यासारखं जे वाटतं, आनंद जो मिळतो तो तात्कालिक आनंद असतो. आणि परमात्म्याच्या लाभानं मनुष्याला जो कल्याणाचा प्रत्यय येतो, हिताचा प्रत्यय, सुखाचा प्रत्यय येतो, आत्यंतिक सुख असतं. तात्कालिक सुख वेगळं, कायमचं सुख वेगळं. तात्कालिक सुखाला कारण असलेल्या विषयाचा विचार करत असताना हे विषय कसे आहेत त्याच्याबद्दल जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या श्रेयाचा विचार हे प्रेयाचा विचार मांडत असताना, संसारातल्या विषयाचा विचार मांडत असताना सांसारिक विषयाच्या संबंधानं 2-3 विशेषण वापरली आहेत. आचार्याने काय सांगितलं? काम्यम दुःखैक बीजम क्षणलव विरसम तच्चिकीर्षन्ति मंदाः. काम्य म्हणून प्रसिद्ध असणारे संसारातले विषय हे कसे आहेत? आचार्याने त्याचं वर्णन करताना सांगितलं, दुःखैक बीजम, हे सगळे विषय दुःखाचं बीज आहेत. एक वर्णन केलं विषय दुःख देणारे, दुसरं वर्णन केलं क्षणलव विरसम, क्षणामध्ये विटणारे आहेत, विरस होणारे आहेत. आणि तिसरं वर्णन करत असताना विषयाच्या संबंधाने आचार्याने सांगितलं तच्चिकीर्षन्ति मंदाः, त्या विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा माणूस मंद म्हणे, मंद, मंद बुद्धीचा, मतिमंद. विषय दुःख देणारा पहिलं वर्णन, विषय विटणारा दुसरं वर्णन, आणि विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा मनुष्य मतिमंद हे विषयाच्या संबंधानं केलेलं तिसरं वर्णन. आचार्याने या केलेल्या वर्णनानुसार संतांची वाक्य सुद्धा आपल्याला पाहायला सापडतात. विषय दुःखाचा अनेक ठिकाणी संतांनी सांगितलं. विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. साध्यंतची जाण दुःख, विषयाच्या भोगातल्या सुखाच्या संबंधानं वर्णन करताना सांगितलं साध्यंत दुःख, स आदि अंत दुःख, म्हणजे विषयाच्या आदी अंती आणि मध्यात सर्वत्र दुःखच दुःख. पंचरशीमध्ये अर्थरूप विषयाच्या संबंधानं एक श्लोक आला पहा. अर्थानामर्जने क्लेशाः तथैव परिपालने नाशे दुःखम व्यये दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. क्लेशकारी असलेल्या अर्थाचा धिक्कार केला. काय काय कारण काय सांगितली त्याची? अर्थानाम अर्जने क्लेशाः आदी दुःख, तथैव परिपालने मध्य दुःख, नाशे दुःखम व्यये दुःखम अंतिम दुःख. कुठं सुख दिले सांगा ना विषयानं. अर्थ म्हणजे द्रव्य एवढाच अर्थ घेऊ नका. अर्थ म्हणजे जो जो आपल्याला अर्थते इति अर्थः, ज्याची ज्याची इच्छा केली जाते, ज्याची ज्याची अपेक्षा मनुष्याला होते, जो जो इच्छेला जातो तो तो अर्थ म्हणजे पदार्थ, पदार्थ म्हणजे विषयाचा शेवटी. आणि विषयाच्या संबंधानं वर्णन काय केलं पंचरशीनं? प्राप्ती, त्या विषयाच्या प्राप्तीमध्ये दुःख, विषयाच्या सांभाळ करण्यामध्ये दुःख, विषयाचा नाश झाला तरी दुःख, विषयाचा वेच झाला, खर्च झाला तरी दुःख. आदी मध्यात आणि अंतामध्ये सर्वत्र दुःख देणारा अर्थ, पदार्थ, विषय. हा विषय एकीकडे लक्षात घ्या. आणि आदी मध्य अंत सर्वत्र सुख देणारा परमात्मा हा एकीकडं. कशाला हित कशाला म्हणायचं बघा ना. ज्यानं तुम्हाला आधीपासून अंतापर्यंत दुःख दिलं त्या विषयाच्या प्राप्तीला हित म्हणायचं, की ज्यानं तुम्हाला आधीपासून अंतापर्यंत सुखच सुख दिलं, आनंदाचाच प्रत्यय दिला, त्या परमात्म्याच्या प्राप्तीला सुख म्हणायचं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परमात्म्याच्या संबंधानं वर्णन संतांची बघा. विषयाला दुःख म्हणून जसं वर्णन केलं तसं परमात्म्याचं वर्णन सर्व सुखाची आगर, बाप रखुमा देवीवर सर्वही सुखाचे हा जोडला आगरवो. सगळ्या संतांची एक वाक्यता. सर्व सुखाचं हे आगर आहे, खाणं आहे. खाणीतून एखाद्या सुवर्णाच्या खाणीतून, एखाद्या रत्नाच्या खाणीतून रत्नच रत्न निघावीत, सोनच सोनं निघावं, तशी परमात्मा ही सुखाची खाण आहे. इथून सुखच सुख निघत राहतं. सुखरूप परमात्मा
दुःखरूप प्रपंचाचा पसारा. विषयामध्ये दुःखच दुःख. सामान्य माणसाच्या दृष्टीनं जो विषय सुखाचा आहे, पतंजलीने योगसूत्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की विवेकी महात्म्याच्या दृष्टीला तो विषयही दुःखाचा जाणवतो. दुःखमेव सर्वं विवेकिनः. आधीचं सगळं सांगत बसायचं कारण नाही. परिणाम ताप संस्कार दुःख ही गुणवृत्ती विरोधाच्या दुःखमेव सर्वं विवेकिनः. विवेकी महात्म्याच्या दृष्टीला सगळं दुःखाचं. आपल्याला जे सुखाचं जाणवलं तेही विवेकी पुरुषाच्या दृष्टीला दुःखाचं जाणवतं. कसं जाणवतं? एकाला जे सुखाचं जाणवलं ते दुसऱ्याला दुःखाचं जाणवावं हे कसं शक्य आहे? कोणी जर असं विचारलं तर त्यालाही उत्तर आपल्या जुन्या अभ्यासकांनी देऊन ठेवलेली आहे. दुःखाचा हे सुखाचा म्हणून जाणवलेला विषय अधिक संवेदनशील असलेल्या मनुष्याला महात्म्याला दुःखाचा जाणवू शकतो. कसा? उदाहरण दिले त्याच्याकरता. गुलाबासारख्या मृदू फुलाच्या पाकळ्या मोकळ्या करा. एखाद्या माणसाला निजवून त्याच्या पायाच्या तळव्यावर त्या गुलाबाच्या पाकळ्या टाका. अशा वरून गुलाबाच्या पाकळ्या त्याच्या तळव्यावर टाकल्याच्या नंतर गुदगुल्या होतात, आनंद होतो. तो विषय त्याला सुखाचा जाणवतो. थंड थंड लागतं, मऊ मऊ लागतं, वा वा आनंद आहे असं त्याला वाटतं. आता तशाच दुसऱ्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या मोकळ्या करा आणि त्याच माणसाला ज्याच्या पायाला या गुलाबाच्या पाकळ्याने आनंद दिला होता त्याच माणसाला उताना निजवान त्याचा डोळा असा उघडा करून त्या बुबळावर त्या पाकळ्या टाकून बघा बरं. डोळा म्हणतो का सुखाचा म्हणतो की दुःखाचा म्हणतो? गुलाबाच्या पाकळ्याचा स्पर्श पायाला सुखाचा जाणवला, पण गुलाबाच्या पाकळ्याचा तोच स्पर्श डोळ्याच्या बुबळाला मात्र सुखाचा जाणवला नाही, दुःखाचा जाणवला. का जाणवला? अभ्यासकाने त्याचं उत्तर देताना असं सांगितलं की म्हणजे पायाच्या तळव्याची कातडी स्थूल आहे आणि डोळ्याच्या बुबळाची कातडी सूक्ष्म आहे. ज्याची संवेदनशीलता स्थूल आहे त्याला जो विषय सुखाचा जाणवला, ज्याची संवेदनशीलता सूक्ष्म आहे त्याच्याकरता तो विषय सुद्धा दुःखाचा जाणवू शकतो. म्हणून दुःखमेव सर्वं विवेकिनः. विवेकी महात्म्याच्या दृष्टीनं सगळं दुःखाचं, सगळं दुःखाचं. संसाराचा सगळा पसारा दुःखाचा आणि परमात्मा तेवढा सुखाचा. हित कशात याचा विचार करा. विषय प्राप्तीला माणूस हित म्हणून बसतो करा, पण विषयाच्या प्राप्तीमध्ये हित नाही, परमात्मा प्राप्तीत हित आहे याचा विचार जर करायचा झाला तर जगद्गुरु शंकराचार्यांनी विषयाच्या संबंधानं शतश्लोकीत केलेली ही 3 प्रकारची वर्णनं बघा आणि याच्या विरुद्धतेनं असलेलं परमात्म्याच्या संबंधातलं चिंतन बघा. विषय कसा? दुःखाचा एक वर्णन. परमात्मा त्याच्या विरुद्धतेनं सुखाचा, आनंदाचा. सुखाचा म्हणण्याचे कारण नाही, आनंद रूप. ते सुख आणि आनंदामध्ये फरक आहे. पुन्हा सुख ही एक संवेदना आहे, आनंद ही संवेदना नाही, आनंद ही अनुभूती आहे. आनंदाची अनुभूती आहे, संवेदना नाही. स्थूल दृष्टीने विचार जर करायचा झाला तर परमात्मा सुखाचा म्हणता येतं. सर्व सुखाच्या अगर ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं आपल्याकरता सांगितलंय. परमात्मा आनंदाच्या अगर असंच त्यांना म्हणायचंय. आनंदाद्वय नित्य निरामय हे तुकाराम महाराजांचं जे म्हणणं आहे की नाही, जास्त संयुक्तिक आहे, अजून शास्त्राच्या अगदी बारीक भाषेमध्ये बसणार आहे असं म्हणता येईल आपल्याला. जाऊ द्या, त्याचा विचार आता करायचं कारण नाही. पण विषय दुःखाचा आणि परमात्मा सुखाचा एक वर्णन, विरुद्धतेने विषय आणि परमात्म्याच्या संबंधातलं चिंतन. दुसऱ्या विषयाच्या संबंधानं आचार्यांनी केलेलं वर्णन क्षण लव विरसम. क्षणाच्या लवाच्या काळामध्ये सुद्धा, अतिशय अल्प काळामध्ये सुद्धा विषय विरस होणार आहे, विटणार आहे. कोणत्या विषयाचा माणसाला शेवटी कंटाळा येतो. अगदी आपल्या आवडीचा विषय जरी झाला तरी मनुष्याला तो सेवन करत असताना आज बरं वाटेल, उद्या बरं वाटेल, परवा बरं वाटेल, कधी ना कधीतरी एक 10 दिवसाच्या नंतर तरी मनुष्य कंटाळतो ना. एका माणसाला बुंदीचा लाडू आवडतो, त्याला बुंदीचा लाडू आज दिला खाईल, आनंद मानेल, उद्या दिला खाईल, 10 दिवस दिले खाईल, 11व्या दिवशी तरी म्हणाल की नाही काहीतरी थोडं वेगळं द्या हो, चटणी तरी द्यायला लावून खायला, लोणचं तरी द्या. म्हणजे काय झालं? 10 दिवसाच्या नंतर का होईना त्याला त्या विषयाचा कंटाळा आला, म्हणजे विषय विटणार आहे, कधी ना कधी तरी विटतो.
परमात्म्याच्या बद्दल विचार करा. परमात्मा कधी विटला कोणाला? परमात्म्याचा वीट आला? सर्व संगी वीट आला म्हणतात. पांडुरंगी वीट नाही पांडुरंगी, 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 वीट नाही पांडुरंगी. वाढे अंगी अर्थ ते वाढे अंगी अर्थ ते वीट नाही पांडुरंगी, वीट नाही पांडुरंगी. अर्थ ते वाढे अंगी अर्थ ते वीट नाही पांडुरंगी, वीट नाही पांडुरंगी. वीट नाही पांडुरंगी वाहे अंगी अर्थ ते वीट नाही. परमात्म्याच्या ठिकाणी विटणं हा प्रकार नाही. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परिभेटेना. हे जवळी आहे परिभेटेना अशी आत्ता काही घेणं देणं नाही, पण अवीट गे माय विटेना, वीट नाही. गंमत कशी आहे बघा, पांडुरंगी वीट नाही पण तरी विटेवरच उभा. वीट पायात तळी त्यानं तुडवून टाकली. अर्थ काय झाला? अवीट झाला. संसाराचा विषय विटतो, परमात्मा विटत नाही. एवढंच या प्रमाणातून आपल्याला लक्षात आणून द्यायचंय मला. पुढे चला. सांसारिक विषयाचं तिसरं वर्णन जगद्गुरु शंकराचार्यांनी केलं तर चिकीर्षन्ति मंदाः, त्या विषयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा मंद. संतांची भाषा थोडी बदलली एवढंच, बाकी काही नाही. आचार्य त्याला मंद म्हणतात. विषयप्राप्ती करता प्रयत्न करणाऱ्या त्याच मनुष्याला ज्ञानेश्वर महाराज मूर्ख म्हणतात, तुकाराम महाराज गाढव म्हणतात. एवढाच काय तो बदल आहे. अर्थ एकच आहे. सौम्य शब्दात सांगून जेव्हा कळत नाही तेव्हा थोडीशी स्थूल भाषा वापरावी लागते. हे संतांचं सूत्र आहे. तर चिकीर्षन्ति मंदाः, काय की जे मूर्ख न सेविता नसरे, घेते मनासवे धाव. शब्द बदलले जरी असले तरी परंतु विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणाऱ्या माणसाचा हीनपणा त्यातून व्यक्त झाला. त्याला वेड ठरवलं, मूर्ख ठरवलं. आणि परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा जो कोणी असेल त्याला संतांनी शहाणा ठरवलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे. शेवटचं चरण काय? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येथे, घेतो येथे, घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे, घेतो येथे, घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे, घेतो येथे, घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे, घेतो येथे, घेतो येथे. अलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा.
शहाणा तो धणी घेतो येथे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाम संकीर्तन हे साधन अतिशय सोपं आहे, पण हे साधन करावं, परमात्मा साक्षात्कार मिळवावा, धणी मिळवावी, तृप्ती मिळवावी, हे करणारा कोण आहे? शहाणा. शहाणा म्हणले त्याला. शहाणा तो धणी घेतो येथे. अशा वचनाचा विचार जर केला तर आपल्याला लक्षात घेता येतं की बाबा विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा जसा मूर्ख ठरवला, तसा परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा शहाणा. एकंदर काय आहे? विषय दुःखाचा, विषय विटणारा, विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा मूर्ख म्हणल्यानंतर त्या विषयाच्या प्राप्तीला हित म्हणता येत नाही. परमात्मा सुखाचा, परमात्मा न विटणारा आणि परमात्मा प्राप्तीकरता प्रयत्न करणाऱ्याला संतांनी शहाणा म्हणल्याच्या नंतर मग परमात्मा प्राप्ती हिताची आहे, कल्याणाची आहे, परमकल्याणाची आहे. आणि अशी परमात्मा प्राप्ती साधण्याविषयी जो जागरूक आहे, आपुलिया हिता जो असे जागता. हिताची जाग असणं म्हणजे काय? परमात्मा प्राप्तीच्या विषयीची जागरूकता. मनुष्याला जागरूकता पाहिजे, साधना रूढता पाहिजे. कधी एकदा मला श्रेय लाभ होतो अशी तळमळ मनुष्याला निर्माण झाली पाहिजे. तीव्र मुमुक्षा, तीव्र जिज्ञासा, ते अंतःकरणात जागे झाल्याच्या शिवाय मनुष्याला स्वतःचं हित साधणं शक्यच होत नाही. जागरूकता पाहिजे. हिताच्या विषयी जागरूक असावं गोष्ट खरी आहे, पण हिताच्या विषयी जागरूकता राहतच नाही. बऱ्याच लोकांना नसते. का नसते? कारण अनेक आहेत. तुकाराम महाराजाच्या शब्दातूनच जर बघायचं झालं तर महाराजांनी सुद्धा अनेक कारणाचा विचार केला. जे लोक हितकर्ते असू शकत नाही त्यांना मनुष्य हितकर्ते समजून बसतो, म्हणून हित होत नाही, हिताची जाग राहत नाही. दुर्जनाची संगती केली, मनुष्याला हिताची जाग राहत नाही. संसारातला माता पिता वगैरे हा सगळा पसारा जो आहे, कोणीही हितकर्ते नसताना, त्यांना हित ठाऊकही नसताना मनुष्य त्यांना हितकर्ते समजून बसतो. वस्तुस्थिती काय? माझे स्वहित नेणती कोणी, कोणालाही माझं स्वहित ठाऊक नाही, पण त्यांना हितकर्ते समजून बसला म्हणून हिताची जाग राहिली नाही. किंवा दुर्जनाची संगती झाली की मनुष्याला हिताची जाग राहतच नाही. मी तर मनात अपराधी त्या भंगामध्ये महाराजांनी सांगितले पा. असंग संगे घडले अन्याय, संग संगे घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, बहुत धर्म उपाय, न कळे हित करावे ते काय, कळे हित करावे काय, नये बोलू आठवू ते, बोलू आठवू, नये बोलू आठवू ते, बोलू आठवू, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत. दुर्जनाच्या संगतीचा परिणाम तुकाराम महाराजांनी जो सांगितला तो लक्षात घ्या ना. असंग संगे घडले अन्याय, ज्याचा संग करू नये तो असंग. बरं का? संघाच्या बाबतीत ज्याचा निषेध केलेला आहे. मराठीतला संघ वेगळा आहे, उपनिषदातला संघ वेगळा आहे. असंगो ह्ययं पुरुषः, हा परमात्मा कसा आहे? असंग आहे, निसंग तुम्हासी राहणे एकट. तुकाराम महाराजांनी असंग शब्दात घोटाळा होऊच दिला नाही. असंग शब्द, असंगो ह्ययं पुरुषः इकडं जाईल म्हणून असंगो ह्ययं पुरुषः या श्रुतीचा अनुवाद करत असताना निसंग शब्द वापरलाय. आणि असंग शब्द कशा करता? मराठीत, अस्सल मराठीच्या भाषेत त्यांनी सांगितलं. असंग म्हणजे संगतीच्या बाबतीत जो निषिद्ध, त्याला म्हणायचं आहे असंग. ज्याला संग नाही त्याला असंग मराठी म्हणत नाही. संस्कृतात त्या अर्थानं आहे.
मराठीमध्ये मात्र संघाच्या बाबतीत निषिद्ध असलेला, मराठीतली म्हण आहे ना हो, असंगाशी संघ प्राणाशी गाठ. असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ म्हणजे काय? परमात्म्याशी संघ झाला आणि प्राणाशी गाठ पडली असं नाही. मराठीमध्ये जर निसंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ असा शब्द आला असताना मग देवाशी संघ झाल्यावर प्राणाशी गाठ आली असते. पण असंगाशी संघ, तिथला मराठीतला जो असंग आहे तो तुकाराम महाराजांनी इथं वापरला. असंग संगे घडले अन्याय, ज्याचा संग करू नये, संगतीच्या बाबतीत जो निषिद्ध सांगितला, त्या दुर्जनाचा संग घडल्याच्या नंतर मनुष्याच्याकडून अनेक अन्याय घडतात. बहुत अधर्म उपाय, अधर्माला पोषक अशी साधनं अनेक घडतात. नकळे हित, माझा मुद्दा इथं आहे. दुर्जनाचा संग केल्याच्या नंतर मनुष्याला आपले हित कळत नाही. करावे ते काय, न ये बोलू आठवू ते काय करावं, काय बोलू नये, काय बोलावं, कशाचा आठव ठेवावा, कशाचा आठव ठेवू नये, न कळे. हे काही कळत नाही. कशाचा परिणाम? दुर्जनाच्या संगतीचा परिणाम. दुर्जनाची संगती किती सावधतेने केली तरी दुर्जनाच्या संगतीचा परिणाम जीवनावर झाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराजांनी पतन उद्धार दोन्ही संघाचा महिमा म्हणून सांगितलंय. अधः पतन होतं ते संगतीनं, उन्नयन होतं जीवनाचं तेही संगतीनं. एक फ्रेंच चित्रकाराच्या जीवनातली कथा आहे. त्याने एक चित्र तयार करायचं ठरवलं. चांगला चित्रकार, जगप्रसिद्ध चित्रकार, नाव आता लक्षात नाही माझ्या, जगप्रसिद्ध चित्रकार. त्यानं काढलेले चित्र कोणालाही आवडावं असं असायचं. सुंदर चित्र काढत होता. एका दिवशी त्याच्या मनात आलं की आपण एका सज्जनाचं चित्र काढावं, जगाला आवडेल अशा पद्धतीचं ते सज्जनाचं चित्र असावं. मग सज्जनाचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर यावा, अष्टसात्विक भावयुक्त तो सज्जन असावा, आपल्याकडून ते चित्र व्यवस्थित रेखाटलं जावं. याच्याकरता त्यानं अनेक तीर्थस्थानातून भ्रमंती करून 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 आश्रम पाहिले, मठ पाहिले, मंदिरं पाहिले. जाऊन बघायचं तिथं, हा महाराज सज्जन आहे का, याचा चेहरा सज्जन म्हणून दिसतो का. काय चेहऱ्यावरून सात्विक, राजस, तामस नव्हे नव्हे निर्गुण भावाची सुद्धा अभिव्यक्ती होते. ते त्याच्या विरुद्ध असू शकतं बरं का. चेहरा एक असतो, वर्तन एक असतं, असंही असू शकतं. नाही असं नाही. मुख में राम बगल में छुरी अशी वृत्ती असते. पण चेहऱ्यावरून जे अभिव्यक्त होतं ते पाहावं आणि योग्य पद्धतीचा असा सज्जनाचा चेहरा आपण रेखाटावा. त्याच्या मनात आलं. अनेक ठिकाणी पाहिलं, अनेकांना पाहिलं. एक सज्जन मनुष्य त्याला भावला. तरुण होता, साधक वृत्तीचा. त्याला पाहिलं, त्यानंतर त्याला विनंती केली की आपण थोडा वेळ माझ्यासमोर बसता का. का, मला तुमचं चित्र रेखाटायचं. कशा करता? सज्जनाचं चित्र रेखाटावं जगाला द्यावं असं माझ्या मनात आलं. सज्जनानं सांगितलं, त्या साधकांना सांगितलं काही हरकत नाही, काढा म्हणे. तो बसला, त्यानं ते चित्र काढलं, सुंदर काढलं, जसंच्या तसं काढलं. ते चित्र जगात प्रसिद्ध केलं, जगात सगळ्यांना आवडलं. त्याच्या चाहत्याने त्या चित्राला भरपूर दाद दिली. भरपूर वर्षानुवर्ष ते चित्र चालत राहिलं. पुढे 10-20 वर्षाच्या नंतर त्याच्या मनात असा विचार आला की म्हणे आपण मागे एक सज्जनाचं चित्र जगाला दिलं होतं, फार भावलं. लोक काय सज्जनाचं चित्र म्हणूनच घेतात असं थोडंच आहे. चित्र चांगलं म्हणून घेतात ना. मग आता आपण असं करू म्हणलं, दुर्जनाचं एक चित्र काढू. चित्रात अंकन दुर्जनतेचं झालं पाहिजे. त्याचा त्या चित्रातला चेहरा पाहिल्याबरोबर दुर्जन कसा असतो याचा साक्षात्कारच लोकांना व्हावा. चित्र काढायचं ठरलं. दुर्जनाचं चित्र काढायचं ठरल्याच्या नंतर यानं विचार केला, तर मठ मंदिर फिरून उपयोग नाही म्हणला. तुरुंग फिरा, जुगाराचे अड्डे फिरा, अनेक ठिकाणी फिरून आला. एका तुरुंगात त्याला एक कैदी भेटला आणि त्या कैद्याचा उग्र चेहरा पाहिल्याबरोबर त्याला वाटलं की बाबा याचं जर आपण चित्र काढलं तर जगामध्ये ते सगळ्यांना दुर्जनाचं चित्र म्हणून मान्य होईल. काढा त्याचं चित्र. त्या दुर्जनाच्या समोर गेला, कैद्याच्या समोर गेला. कैद्याला त्याने विनंती केली, थोडा वेळ माझ्या समोर बसता का. तो म्हणला कशा करता, तुमचं चित्र काढायचं म्हणे. चित्र? हो. कैद्याने त्याला चित्र काढायला परवानगी दिली. कैदी त्याच्या समोर बसला. चित्रकारानं त्याचं चित्र काढलं. काढलेलं चित्र यानं विचारलं, म्हणे बघू बरं तुम्ही कसं काढलंय चित्र.
हातात घेऊन पाहिलं, अगदी जसाच्या तसा याचा चेहरा त्यानं रेखाटलेला. त्या कैद्यानं त्या चित्रकाराला विचारलं, म्हणले तुम्हाला असं का वाटलं? एक दुर्जनाचं चित्र काढून जगात प्रसिद्ध करावं असं तुम्हाला का वाटलं? त्यानं सांगितलं, म्हणलं काही उद्देश नाही. म्हणला मी एक चांगला चित्रकार, चांगला कलाकार. माझं मी फार दिवसाच्या पूर्वी एक सज्जनाचं चित्र काढलं होतं. ते सज्जनाचं चित्र जगाला भावलं. आता दुर्जनाचं चित्र काढून जगाला दाखवावं असं माझ्या मनात आलं. म्हणून मी दुर्जनाचा शोध घेता घेता तुमच्यापर्यंत पोहोचलो. तुमचा चेहरा मला दुर्जनाचा चेहरा म्हणून भावला, म्हणून मी हे चित्र काढले म्हणे. बाकी काही उद्देश नाही. त्याला सांगितलं, विचारले त्याला, म्हणलं तुम्ही 10-20 वर्षापूर्वी जे सज्जनाचं चित्र काढलं म्हणता, एखादी प्रत आहे का तुमच्याजवळ? आहे म्हणला. दाखवता का मला? त्यानं ते चित्र काढून त्या दुर्जनाच्या हातात दिल्याबरोबर तो पाहायला लागला आणि रडायला लागला. चित्र पाहून त्यानं रडणं सुरू केल्याबरोबर या चित्रकाराने विचारलं, काय हो, हा कोणी तुमचा नातेवाईक वगैरे होता की काय सज्जन? कशा करता? याचं चित्र पाहिल्याबरोबर का रडता? त्यानं सांगितलं, माझा नातेवाईक वगैरे काही नाही म्हणे. 10-20 वर्षाच्या पूर्वी सज्जनाचं चित्र म्हणून ज्याचं चित्र तुम्ही प्रसिद्ध केलं तो मीच होतो म्हणला. 20 वर्षापूर्वीचा सज्जन, 20 वर्षाच्या नंतर एक दुर्जन. जगाला ज्याचं चित्र 20 वर्षाच्या पूर्वी सज्जन म्हणून मान्य झालं, 20 वर्षाच्या नंतर त्याचं चित्र दुर्जन म्हणून मान्य व्हावं अशी त्याची स्थिती जी झाली, ही कुणी केली बोला? संगती. असंग संगे घडले अन्याय. कशाही पद्धतीने दुर्जनाचा संग केला तरी तो जीवनावर दुष्ट परिणाम केल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुस्संग सर्वथैव त्याज्य हा भक्तिमार्गी साधकाला नारदांनी उपदेश करून ठेवला. दुर्जनाची संगती सर्वथा त्याज्य करा, क्षणभरही नको. जीवनावर वाईट परिणाम केल्याशिवाय राहत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, सर्वनाश कारणत्वात. दुर्जनाची संगती का करायची नाही त्याचा हेतू पुढच्या सूत्रामध्ये सांगत असताना नारदाने सांगितलं. सगळे विकार निर्माण करणारी दुर्जनाची संगती. काम निर्माण करते, क्रोध निर्माण करते, लोभ निर्माण करते, मोह घडवते, स्मृतिभ्रंश घडवते, बुद्धिनाश घडवते, सर्वनाश घडवते. म्हणून दुर्जनाची संगती नको. क्षणभरही दुर्जनाचा संग करणं नको. दुर्जनाच्या, माझा विषय काय चालू होता, मनुष्याला हिताची जागृती असायला पाहिजे, पण दुर्जनाचा संग घडला की हिताची जागृती राहत नाही. अनेक कारणांनी माणसाला हिताची जाग राहू शकत नाही, पण हिताची जाग राहणं महत्वाचं. आणि ती हिताची जाग ज्याला आली, म्हणजे तीव्र मुमुक्षा ज्याच्या हृदयामध्ये जागी झाली, तो कधीतरी परमात्मा लाभाला प्राप्त होतो. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, तो तरी धन्य आहेच आहे. धन्य माता पिता तयाचिया, त्याचे मायबापही धन्य. पावयंती कुलानी पृथ्वींच. स्वतः धन्य असलेला महात्मा स्वतः तरी धन्य असतोच असतो. नाही कुळाला पवित्र करतो, नाही कुळांना पवित्र करतो. कुलानी, मातृकुले, पितृकुले, सगळी कुलं पवित्र करतो तो. पृथ्वींच पावयंती, सगळ्या पृथ्वीला पवित्र करण्याची त्या साधू पुरुषाची ताकद असते. एवढं मोठं सामर्थ्य ज्या महात्म्याचं आहे, ऐका, तो हिताच्या विषयी जागा आहे म्हणजे नेमकं काय करतो हो? गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे. कुळे कन्या पुत्र होती जी सात्विक,
पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक पुढे कन्या पुत्र होते सात्विक पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक